25 वर्षाचा अंकित आणि 38 वर्षांची रजनी यांचं एकमेकांवर प्रेम होतं. काही महिन्यांपूर्वी अंकितचं एका तरुणीशी लग्न झालं. एके दिवशी अंकित त्याच्या बायकोला रजनीच्या घरी घेऊन गेला आणि तिथेच अंकितनं त्याच्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. मग अंकित रजनीला घेऊन फरार झाला. पोलिसांनी अंकितला कसं पकडलं, ही घटना नेमकी कुठं घडली आहे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी. आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. अंकित नावाच्या 25 वर्षीय तरुणाचं लग्न काही महिन्यांपूर्वी झालं होतं. मात्र त्याचं प्रेम त्याच्या प्रेयसीवर म्हणजेच रजनी देवीवर होतं. रजनी देवी 38 वर्षांची आहे. अंकित हा गुरुग्राम मधील मानेसरचा रहिवासी आहे, तर त्याची प्रेयसी रजनी ही हरियाणातील झज्जरची रहिवासी आहे. या दोघांचे 3 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तर काही महिन्यांपूर्वी अंकितचं लग्न झालं होतं. रजनी ज्या घरात भाड्याने राहत होती तिथे अंकित त्याच्या पत्नीला घेऊन गेला. तिथे अंकितने त्याच्या पत्नीवर गोळ्या झाडल्या आणि तिला ठार केलं. त्यानंतर अंकित आणि रजनी या ठिकाणाहून फरार झाले अशी माहिती पोलिसांनी दिली. अंकितने त्याच्या पत्नीला घेऊन रजनीच्या घरी जायचं. तिथे अंकितने पत्नीला ठार केल्यावर दोघांनीही पळ काढायचा हा कट अंकित आणि रजनीने आधीच आखला होता असंही पोलिसांनी सांगितलं. ही घटना मे महिन्यातील आहे. 21 मे पासून अंकितची पत्नी घरात नव्हती. त्यामुळे सुरुवातीला ती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी नोंदवली. तसंच सासरच्या लोकांकडे जेव्हा तिच्या विषयी चौकशी केली तेव्हा त्यांना समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत. त्यामुळे मग ही तक्रार दाखल करण्यात आली. तसंच अंकित किंवा त्याचे कुटुंब काय घडलंय हे नीट सांगत का नाहीत असा प्रश्नही त्यांना पडला होता आणि संशयही आला होता. ज्यानंतर मृत तरुणीच्या आईने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी सुरुवातीला या तरुणीला बेपत्ता समजून तिचा शोध सुरू केला होता. मात्र काही दिवसांनी पोलिसांना हा कट लक्षात आला, कारण पोलिसांनी फरार झालेल्या तिच्या नवऱ्याला अटक केली. पोलिसांनी अंकित आणि त्याची प्रेयसी रजनी या दोघांनाही अटक केली आहे. अंकितचं गुरुग्राम येथे मानेसर या ठिकाणी तंबाखूचं दुकान आहे, तर रजनी ही एका ब्युटी पार्लरमध्ये काम करते. 3 वर्षांपासून या दोघांचं सूत जुळलं होतं. याच कारणामुळे अंकितनं त्याच्या पत्नीची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंकितच्या पत्नीला ठार केल्यानंतर अंकित हा रजनीला घेऊन हरिद्वारला गेला. तिथून ते दोघं नेपाळला पळाले होते. 30 जून पर्यंत हे दोघंही फरार होते. पण जेव्हा ते भारतात आले तेव्हा मानेसरचे पोलीस त्यांच्या मागावरच होते. पोलीस या प्रकरणी आता पुढील कारवाई पूर्ण करत आहेत. राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.